ओबीसी समाजाच्या सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर छगन भुजबळ देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये मराठा समाजाला दिलेल्या 54 लाख कुणबी नोंदी कशाच्या आधारे दिल्या त्या ताबडतोब रद्द करण्यात याव्या अशी मागणी ओबीसी शिष्टमंडळ आणि नेत्यांकडून करण्यात आली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. या बैठकीत छगन भुजबळ यांनी जातनिहाय जनगणना व्हावी आणि ओबीसी समाजासाठी उपसमिती स्थापन करावी अशी मागणी केली. या बैठकीमध्ये खोटी ओबीसी प्रमाणपत्र कुणालाही दिले जाणार नाहीत, ते दिले तर त्याचा तपास केला जाईल या विषयावर चर्चा झाली. काही लोक वेगवेगळ्या प्रकारची प्रमाणपत्रे काढून त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी लाभ घेतात, त्याबाबत देखील चौकशी केली जाईल. शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर राज्य शासनाने आम्हाला कोणत्याही प्रकारचे लेखी दिलेले नाही. मात्र ओबीसी आरक्षण बचावाबाबत येत्या विधिमंडळात चर्चा होईल, त्यानंतर आम्हाला उत्तर मिळेल अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिली.